तुळजापुरात भाजपनं ड्रग्ज तस्कर विनोद गंगळेला थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे। राज्यभरात गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात विनोद गंगळेला अटक झाली होती। तो काही दिवस जेलमध्येही होता। सध्या जामिनावरती बाहेर असलेल्या गंगळेला भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। विनोद गंगळेच्या उमेदवारीवरून विरोधकांनी भाजपवरती जोरदार निशाणाही साधलाय। तर ड्रग्ज प्रकरणातली हा आरोपी आपण पाहतोय विनोद गंगळे याचं नाव आहे आणि त्याला भाजपनं थेट नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलेलं आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे। जनतेनं गुन्हेगाराला धडा शिकवावा अशी मागणी ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर सर जोडले गेलेले आहेत। सर, खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये। सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुळजापूर प्रकरणातील जो ड्रग्ज आरोपी होता विनोद गंगणे याला भाजपने थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केलेला आहे, भाजपमध्ये पक्षप्रवेश दिलेला आहे। त्या राजकीय पक्षानं जो आरोपी ड्रग्ज प्रकरणात जेलवारी करून आता जामिनावर बाहेर आहे, ज्याच्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये ड्रग्ज सारखं अतिशय म्हणजे ज्याच्यानं पिढी बर्बाद होणार आहे अशा पद्धतीचं व्यसन त्या ठिकाणी आणलं जातंय। मला वाटतंय अशा व्यक्तीला जर भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे देशाचं, राज्याचं। आणि जनतेला माझं नम्र निवेदन आहे की कुठला का पक्ष असना, जो पक्ष अशा पद्धतीच्या गुन्हेगाराला पाठीशी घालतोय त्या पक्षाला धडा शिकवण्याची वेळ लोकांना लोकशाही मार्गाने दिलेल्या मताच्या अधिकारातनं आहे आणि तो मताचा अधिकार लोकांनी वापरावा आणि अशा व्यक्तीला खड्यासारखं उचलून बाहेर काढावं असं नम्र निवेदन मी महाराष्ट्रातील जनतेला करतो। कॅमेरामॅन विक्रमसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।